हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टारविथ सोनाली. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आता जी राशी आहे, ज्या राशीसाठी मॅसेज म्हणणार आहोत, ह्या आठवड्यासाठीचं राशीफल काय आहे. ह्या आठवड्यासाठी खूप सारी शॉपिंग आहे. खूप साऱ्या विंडो शॉपिंग असेल किंवा स्वतःसाठी शॉपिंग असेल किंवा ड्रेस असतील, स्वतःला पॅम्पर करणार आहात, पार्लरमध्ये जाणार आहात किंवा स्वतःसाठी एक ब्युटी प्रोडक्ट खरेदी करू शकता. हे खूप स्वतःसाठी सेल्फ लव्ह म्हणतो आपण, ते सेल्फ लव्ह इथे आहे. स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष देणार आहात, प्रोग्रेसकडे लक्ष देणार आहात. एम्परर आहे, पोजिशन आहे, पण त्या पोजिशनमध्ये तुम्हाला ग्राउंडेड राहण्याची गरज आहे. जे सराउंडिंग तुमच्या अवतीभोवती आहे त्यांचे सजेशन्स असतील तर ते थोडेसे तुम्हाला ऐकावं लागतील त्याप्रमाणे, पण त्याच्याने तुम्हाला नंतर प्रॉफिटच होईल. पोजिशन स्ट्रॉंग पोजिशन आहे. त्या पोझिशनसाठी तुम्हाला खूप जे पोझिशनसाठी तुम्ही आत्तापर्यंत खूप वर्क केलं आहे ती पोझिशन तुम्हाला मिळणार आहे. ग्राउंडेड राहण्याची खूप गरज आहे, पण इगो, ॲटिट्यूड, ऑरोगन्सी स्वभावात येऊ द्यायचा नाही आहे. काइंडनेस ठेवायचा आहे, बोलण्यात पोलाइटनेस ठेवायचा आहे. खूप सुंदर सुंदर खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहेत, खूप साऱ्या गुड न्यूज तुमच्याकडे येत आहेत, खूप पैशांचा फ्लो तुमच्याकडे येतो आहे, हॅपीनेस तुमच्याकडे येतं आहे, ग्रोथ तुमच्याकडे येतं आहे. कस्टमर्सची वाढ बघत असाल तर बिझनेस असेल तर कस्टमर्सचा फ्लो वाढण्याची शक्यता इथे खूप आहे. बिझनेस चांगला होणार आहे. ट्रॅव्हल प्लॅन करू शकता. नेचर्समध्ये टाईम स्पेंड करणार आहात, गार्डनिंग करणार आहात, पीसफुल लाईफ स्पेंड करणार आहात. आणि जे पण म्हणजे जे पण काही निगेटिव्ह थॉट, निगेटिव्ह थिंग्स असतील त्या मागे ठेवून पुढे मूव्ह फॉरवर्ड एक पॉझिटिव्ह वेने तुम्ही होणार आहात. त्यासाठी तुम्ही सगळे एफर्ट्स लावणार आहात. चांगल्या गोष्टी होण्यासाठी तुम्ही एफर्ट्स लावणार आहात आणि त्यासाठी ॲक्शन घेणार आहात. स्काय पूर्णपणे क्लिअर आहे. तुम्हाला ॲक्शन घेण्याची गरज आहे, मूव्ह फॉरवर्ड होण्याची गरज आहे. तुम्हाला हवं ते सगळं मिळणार आहे. तुम्हाला गायडन्स करायला पण युनिवर्स आणि तुम्ही ज्या पण देवांची पूजा करता, तुमचं मॅनिफेस्टेशन इथं पूर्ण होताना दिसत आहे. इथं बटरफ्लाय आहे, तर चेंजची पण एनर्जी आहे. जी सिच्युएशन आतापर्यंत चेंज होत नव्हती ती चेंज होताना